नमस्कार. आता आम्ही आलेलो इथे कुळाबा. थोडंसं एक छोटा प्रवास करायची इच्छा झाली होती म्हणून आज कुळाबाचं मच्छी मार्केट पाहू शकता तुम्ही. जास्त व्हिडिओ नसेल माझा, छोटासा असेल ते पण शॉर्ट करून. आणि मी म्हणजे असं एक बोटीमध्ये एक प्रवास करायचा आहे छोटा मोठा. तसा जो प्रवास करणार आहे त्या प्रवासाची मलाही देखील भीती वाटते, कारण पाणी म्हटल्यानंतर थोडा घाबरतो. समुद्रामध्ये जायचं आहे. आता आम्ही या बोटीत आणि यासाठी इथून उतरून इकडे जाणार. फायनली उतरलो मी आता बोटीमध्ये. बघू आता पुढचा प्रवास कसा होतोय. माझे मित्र पण उतरत आहेत काही. नवीन प्रवास, नवीन लोक, नवीन जागा, त्यामुळे थोडी जरा भीती वाटते, सवय नाही ना. आता इथे थोडा हलकासा प्रश्नाचा तांडव आहे, कसं उतरावं कसं चढावं असं. सुद्धा व्यवस्थित फायनली याने सुद्धा व्यवस्थित पार केलं आहे. आता महत्त्वाची उतरण्याची कला आता इथे शाळेत बघायला मिळेल. शाळेत पाहू शकता तुम्ही. प्रश्न पडल्यासारखा चालय. अजून प्रयत्न चालू आहेत, खूप प्रयत्न चालू आहेत. आता गाडी थोडी स्लो झाली होती. चला तर आता सर्व मित्र आम्ही इथे उतरलो. आता इथून आमचा प्रवास तर पुढच्या बोटीमध्ये आहे. बोटीवरून बोटी. आमची बोट पाहू शकतो तुम्ही. नमस्कार. आणि आता हे खाण्याचं सगळं जेवण बनवण्यासाठी इथे बोटीमध्येच बनवणार. इथून बाहेर निघणार आम्ही जेवणासाठी. आणि इकडे स्टार्टर वगैरे म्हणजे इथून जे चालू करतायत मशीन वगैरे सगळं, इंजिन वगैरे. हा गिअरचा काहीतरी प्रॉब्लेम होता, ते चेक करतायत आता. हे गिअर काहीतरी आहे त्यांचं. बरोबर. काय समुद्रात काय व्हायला नको आणि एकदा आम्ही नवीन अजून घाबरलो म्हणून त्यांना एकदा विचारून घेतलं इथं नक्की काय करतात. तर दादांनी सांगितलं सगळं व्यवस्थित. ते गिअरचं काही काम करतात, काही प्रॉब्लेम होतो म्हणून मॅकॅनिकल बोलवले आहेत. त्यांनी ते आतमध्ये गेलेले आहेत. A few moments later. खूप वेळ झालं वाट बघतोय मी. अजूनपर्यंत त्या गिअरचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला नाही. बोट काही चालू होत नाही अजून. कारण त्याचं मॅकॅनिकल जे आले होते ते पण गेले निघून. दुसरं कोण येतोय वाट बघतात. तोपर्यंत हे लोक बोलता येतात मध्ये काही प्रयत्न चालू आहे. तोपर्यंत इकडे लसूण सोडण्याचा कार्यक्रम. आणि हे आता उन्हात जरा थोडं तापलंय, जरा साईडला जाऊन बसतो. शेवटी बोट काय चालू झाली नाही. आम्ही वेट केला, वाट बघितली. शेवटी मग आता सपोर्टर म्हणून यांना बोलवले. आता इथून आम्ही ते बांधून बोटीला ओढत आम्ही जाणार प्रवासात. चला तर फायनली निघालो. ही इथून एंट्री बाहेर जाण्याची. आता याच्यातून आम्ही बाहेर निघत आहोत.
बायकोली सोरील्या डोली रम मुंबईच्या किनारी अगं मार्जिन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. हे मध्ये तुम्ही पाहू शकता ठरलं मी हे काय म्हणून ते म्हणाले एक आमची एक थोडक्यात निशाणी असते ती काय असं हे असलं निशाणी म्हणून सांगितलं बोटिंगची. इथे अजून काही प्रॉब्लेम दिसतोय. मला वाटतं ती देखील तिकडची जी बोट आहे ती सुद्धा अशीच आमच्यासारखी बंद पडलेली दिसते. म्हणजे कदाचित एक बोटीला एक आणि आता आमच्या बोटीला ते असं बांधण्यात येतोय. चला तर आता प्रवास आमचा चालू झालेला आहे समुद्रामध्ये. मला काही जास्त बोलता येत नाही एवढं काही ब्लॉग वगैरे आपण बनवत नाही केव्हा पण आज सुरुवात बघूया. तर आता थोडासा ब्रेकफास्ट करण्यासाठी म्हणजे काही तर आमचं थोडं खाण्यापिण्याचं बसण्याचं हे सर्व मित्रवर्ग आमचं त्याचप्रमाणे भाऊ आणि आता हे काही वस्तू आहेत तर थोड्या वेळेला तुम्हाला दाखवतो आम्ही काय करतो. ते उकडून वगैरे घेतलेले आहेत. आता आम्ही मस्त खाणार. इकडे पाहू शकता इकडे पदार्थ बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. लाईव्ह मच्छी पकडायची खायची. आता काय आहे मच्छी बघा तिकडे मटण आहे इकडे कलीची पेट आहे वाकडी फ्राय चिंबोरी आहेत. तर आमचे मित्र ज्या मित्रांमुळे आम्ही इथे येऊ शकतो पाहण्यासाठी मित्र अमित दादा जरा फोन चालू आहे त्यांचा थोडा थांबतो जरा फोनवरती बोलतात थोडंसं त्यांच्याशी बोलून घेतो. हां तोपर्यंत हा प्रवास मला तरी चांगलं वाटते. कधी अनुभवला नाही म्हणजे कधी सर्व नवीन आम्ही. अमित दादा तुम्ही काय सांगू शकता कसं काय आता मी तर तुमच्याकडे पहिल्यांदाच आलेलो आहे तर तुमचा हा रोजचा बोटीचा प्रवास असेल तुम्ही काय करता म्हणजे मच्छी पकडता इथे याच्या बोटीने काय करता? मच्छी पकडून याच्या बोटीत आम्ही ससून डवडा विकायला नेतो. ओके ससून रॉक ओके मी मगाशी तर चुकलो मी काहीतरी म्हणालो भाऊचं धक्का तर तो ससून रॉक म्हणून आहे तिथे आलो आम्ही. हे माझे मित्र आणि आम्हाला बोलवलं आणि खूप आनंद वेगळाच मिळतोय मला. घाबरतो मी पाण्याला बरेचसे काही लोक घाबरतात पण त्यानुसार खरंच अमित दादाच्या एक सोबतीने बरं वाटलं. त्याचे सहमित्र वगैरे सहपरिवार सगळे आहेत त्याने मच्छी सगळ्या खाण्यापिण्याची सोय सर्व केलेली आहे. हे मच्छी पकडण्यासाठी येत आहेत. रोजचं तुम्ही येतात? रोज येतात रोज मच्छी 4 दिवस गावात जातो नंतर 4 दिवस गावामध्ये राहतात परत ते येत आहेत समुद्रात मच्छी. जर आता जमलंच आम्हाला तर आता बघूया जमलं तुम्हाला दाखवतो कशी पकडतायत ते. थोडा प्रवासाला वेळ लागणार आहे नुसतंच कॅमेरा चालू ठेवणं. तुम्हाला इथं समुद्रामध्ये फक्त याच्या काही गोष्टी असतील त्यामुळे मी जास्त शूट करत नाही. आत्ताच मुंबई सोडून एक साधारण 3 किलोमीटरपर्यंत पोहोचलो आहे. अजून पुढचा प्रवास आहे. इथून आम्ही जाणार आहोत पनवेल तालुक्यामध्ये केलवणे गाव पनवेलच्या आसपास तिथे आम्ही जाणार इथून. आता आपण एक 2-3 किलोमीटर आलेलो आहोत ना. मग आता इथून किती किलोमीटर अजून पुढे आपल्याला नाही म्हटलं तरी अंदाज 2 तास जाण्यासाठी लागतील आपल्याला. बरं मग तो 2 तास तोपर्यंत काहीतरी इथे खाण्याचा कार्यक्रम करूया आपण. तर मी आलो आता आमच्या रूममध्ये. रूम छोटी रूम आमची याच्यामध्ये वाकून थोडासा पण ठीक आहे आनंद वाटते एकदम. सावळी मिळते वरती छत आहे एकदम पण कशा तरी तोडल्या चिंबोरी उकडलेली मस्त. हे वाकडी चिंबोरी खातोय पण जास्त चिंबोरी खाण्याचं मला माहिती नाही. आता हे कसं तरी प्रयत्न करून इंटरनॅशनलला गेली गोड आहे छान आहे तो. कसं फोडायचे कसे तोडायचे आणि मी दादाला विचारतो उकडलेले आहेत ना फोडून द्यायचे पहिले मला. दादा जरा चिंबोरी कशी आता उकडलेली आहे कधी ती अख्खी ती तुमच्याकडे समोर आहे ती का कोणती तर कशी फोडायची तुम्ही? मी आता फोडलं बघा ना कसं तोडतं दाखवा ना. ओके दादाने कवटी काढली पहिले डोक्याचा हेल्मेट काढून टाकला त्याप्रमाणे आता काहीतरी त्यातला मोतीबिंदू बाहेर काढले काहीतरी काय असते ते दादालाच माहिती समजा. नको हवं ते ठेवलं नको आधी वापरे म्हणजे एकदम त्याच्यातला एक मोठा काहीतरी हां
असं काहीतरी मस्त मोठीसारखं काहीतरी खाल्लं त्यांनी दादानी, म्हणजे असं खातात मला खाण्यासाठी माहिती नाही. बघतो चांगलं. दादा तुम्ही एकदम कोल्ड्रिंक घेता का थंडा? त्याच्यासोबत जर ड्रिंक्स असते तर वाईन वगैरे किती छान वाटलं असतं ना. आणि हे बाकीचं राहिलं कसं खातं तोडता ते लिंबूचं ते? आता तुम्ही हेल्मेट काढलं, हेल्मेटमधलं सगळं काढलं वरचं बाकीचं, हां त्याच्या तंगड्या तोडल्या दिल्या बाहेर टाकून, दुसऱ्या पण तंगड्या तोडलेल्या आहेत सगळ्या. त्यातलं काय काढायचं असतं की डायरेक्ट खायचं? ओके, म्हणजे असं साफ करून. ओके व्हेरी गुड. तर मला दादाने फायनली शिकवलेलं आहे. मी इकडे काहीतरी दांडा करून बसलेलं आहे सगळं, तुम्ही आता खाऊन टाकतो सगळं. फायनली आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे इथं जस्ट, म्हणजे थोडा टाईमपास. आता थोडा बाहेर निघालो आहे, जरा बाहेर निघालो आहे तर थोडासा वॉक करून घेतो. तर खाल्लं पिलं मजबूत वॉक करून थोडासा चाललेलं बरं ना. अरे पण मी चालणार कुठे? अरे बापरे, इकडे बघा ना काहीच नाही हो. हे दादा बसलेत तिकडे, चालायला जागाच नाही राहिली. अरे बापरे. तर आता आमचं खाण्यापिण्याचं सगळे ते कार्यक्रम थोडक्यात झालेलं आहे. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आता आम्ही एवढा खूप मोठा प्रवास आहे आणि दुपारचा जेवणाचा टायमिंग आणि त्याप्रमाणे आमचे मित्र सगळे बसलेले आहेत. खरंच खूप आनंद वाटला मला या मित्रांसोबत. जबरदस्त काय आनंद आणि कसं खाण्याची पद्धत. आणि खरंच बघा ना नैसर्गिक. मी आता चालायला चाललो होतो पण चालायला काही जागाच नाही येते. फायनली गाईज आम्ही इथे पोचलो. आता ॲक्च्युली मला तेवढं हे नाही करता आलं, मधला वेळ आमचा गेला प्रवासामध्ये आणि खूप आता आम्ही जवळजवळ पोचत आहोत. बघा आम्ही ही केळवणची खाडी इथे जवळपास आलेलो आहोत. हा मुंबई पार केलेला आहे. तिकडनं बऱ्यापैकी आनंद मिळाला. खरंच एक अनुभव वेगळा, खूप आनंद वेगळा वाटलं. काहीतरी एक प्रवास वेगळा होता. जसा हायवेचा रोड असतो तशाप्रमाणे हा पाण्याचा रोड आहे. दोन्ही बाजूनी झाडी आणि मधून पाण्याचं वळण, राईट टर्न इथं घेतला जातोय. आम्ही एक बोटीच्या सहाय्याने पुढे चाललो आहोत. आमचा नाईलाज झाला. आमच्या बोटीची परिस्थिती थोडासा काही गेअरचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं आम्ही इकडे हा गेअर टाकला, एक रस्सी बांधली आणि त्याप्रमाणे चाललो. बाहेर सहकारी आणि त्याचप्रमाणे हे भाऊ, हे सर्व भाऊ एकत्र आहेत. मस्त बरं वाटलं, तुमच्यासोबत आनंद वाटला मला. तुम्ही आनंद शेअर केलात, एकदम सोबत आणलात इथे, बरं वाटलं. You met me at the perfect time. आता आमची एंट्री झाली लास्ट पॉईंट केलवणी गाव, मुंबई टू केलवणी. एक छोटासा बोटीचा प्रवास केला आम्ही. खूप आनंद वाटला. काही दाखवता आलं नाही, ब्लॉग जमत नाही मला, पहिल्यांदा केलं होतं. परंतु ही एंट्री खूप महत्त्वाची वाटते मला. दोन्ही बाजूनी झाडं आणि त्यांनी बाजूनी खूप आनंद मिळतोय. सवंगडी आहे आणि त्याचबरोबर खूप आनंद मिळतोय. एक झाडीतून खूप जबरदस्त खतरनाक सीन झालेला आहे. इथे पाहू शकता झाडं तुटत गेली, काही लोक पडत धावत घबरत गेली, काय होतं. पण खूप आनंद वाटला, बरं वाटतं. एकदाशी आम्ही व्यवस्थित पोचलो सर्व. खूप आनंद वाटला. काही दाखवता नाही आलं तुम्हाला. काही ज्या गोष्टी असतील नसतील समजून घ्यावं तुम्ही.